नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची सर्वात मोठी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. मित्रांनो, या योजनेचा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, जुलै आणि ऑगस्ट 2025 मधील हे हप्ते एकत्रित जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 3,000 रुपये हे महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, याची तारीखही जाहीर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 50 लाख लाडक्या बहिणींना यामधून अपात्र करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, यामधील अपात्र करण्यात आलेल्या महिला कोणत्या असतील, तसेच यामधील अटी काय असतील, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना 2024 मध्ये सुरू करण्यात आली आणि अल्पावधीतच राज्यातील लाखो महिलांसाठी ही एक आर्थिक आधार ठरली आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये हे मिळतात. त्यामुळे महिलांना स्वतःच्या गरजा भागवतात येतात, तसेच आर्थिक समीकरणास ही चालना मिळते. मित्रांनो, आता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारकडून यंदा जुलै आणि ऑगस्ट 2025चा हप्ता एकत्रित म्हणजेच 3,000 रुपये हा 9 ऑगस्ट रोजी खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. मित्रांनो, सणासुदीच्या काळात मिळणारा हा डबल गिफ्ट महिलांसाठी खऱ्या अर्थाने एक आनंददायी ठरणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर महिलांना आत्मनिर्भर बनवण्यास एक सकारात्मक प्रयत्न आहे. तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्रित मिळाल्यास महिलांना सणासाठी खरेदी तसेच घर खर्च आणि बचतीसाठी अधिक मदत होईल. मित्रांनो, सूत्रांच्या माहितीनुसार 9 ऑगस्ट 2025 रोजी हे 3,000 रुपये थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. मागील वर्षीही दिवाळी आणि संक्रांतीसारख्या सणांनिमित्त डबल हप्ते देण्यात आले होते, त्यामुळे यंदाही अशीच शक्यता आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पात्र आणि अर्ज प्रक्रिया यामधील कशी असेल. मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण असणं आवश्यक आहे. जर या अटी पूर्ण असतील तरच या महिलांना हा हप्ता देण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये महिलांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावे, तसेच लाभार्थी महिला सरकारी नोकरीत नसावी, तसेच अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून ती ऑनलाईन पोर्टल किंवा मोबाईल ॲप किंवा जवळच्या सेतू केंद्रामध्ये ही करता येते. सध्या सरकारने पडताळणी प्रक्रिया थांबवली असून यामध्ये नोंदणीकृत सर्व महिलांना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं योजनेचे महत्त्वाचे फायदे तर दरमहा निश्चित रक्कम प्रत्येक पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपये हे थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सणासुदीला विशेष गिफ्ट म्हणून रक्षाबंधन, दिवाळी यासारख्या सणांमध्ये हा डबल हप्ता देण्यात येतो. तसेच सुलभ अर्ज प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे. तसेच महिलांचा सन्मान केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक सक्षमीकरणासाठीचे देखील हे एक साधन आहे. तसेच आर्थिक स्थैर्य आणि घरगुती गरजांसाठी देखील नित्य नियमाने हा मदतीचा हात हा सरकारकडून या महिलांना देण्यात येतो. मित्रांनो, रक्षाबंधनाचा खास उत्सव आणि महिलांसाठी सणासुदीला हातभार हा देण्याचं काम हे सरकार करत आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेला अधिक व्यापक बनवण्यासाठी सरकार आता हप्ता 21 रुपये करण्याचा विचार करत आहे. या संदर्भात विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाची चर्चा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तसेच महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्या म्हणून स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहणार नसून महिलांना सामाजिक विकासासाठी देखील यामध्ये मोलाची भूमिका बजावेल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर रक्षाबंधन भाऊ-बहिणींच्या प्रेमाचे प्रतीक असणारा हा सण, तरी यावर्षी लाडकी बहीण योजनेच्या डबल हप्त्यामुळे हा सण महिलांसाठी अधिक खास ठरणार आहे. सणासुदीच्या खरेदीपासून ते घरच्या गरजांपर्यंत महिलांना मोठा आधार मिळणार आहे. जर आपण पात्र असाल तर आपल्या बँक खात्याची स्थिती तपासत राहा आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ladkibahn.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपण भेट द्यायची आहे. मित्रांनो, यामधील काही महत्त्वाची माहिती जर पाहिली तर ही योजना 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून ही सुरू करण्यात आली होती. मित्रांनो, याची मासिक रक्कम ही 1,500 रुपये आहे. मित्रांनो, याचा डबल हप्ताची तारीख जर पाहिली तर 9 ऑगस्ट 2025 मध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ता हा देण्यात येणार आहे. मित्रांनो, याची पात्रता उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापर्यंत असावी, तसेच सरकारी नोकरीत कोणीही नसावे. तसेच अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही पद्धतीने आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळतो, तर ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्या सरकारी नोकरीत नाहीत त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच या योजनेचा अर्ज कसा करायचा, तर मित्रांनो, या योजनेचा अर्ज करण्याची पद्धत जर पाहिली तर लाडकी बहीण
या योजनेचे पोर्टल एक आहे, तर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर भेट देऊ शकता किंवा जवळच्या सेतू केंद्रात देखील आपण अर्ज भरू शकता. मित्रांनो, 9 ऑगस्टला एकूण किती रक्कम जमा होणार आहे? तर मित्रांनो, 9 ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्टमधील एकत्रित हप्ता हा ₹3000 मिळण्याची शक्यता आहे. तसेच हा हप्ता थेट बँकेमध्ये जमा होतो का? मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम DBTच्या माध्यमातून ही थेट जमा केली जाते. मित्रांनो, या योजनेची भविष्यात वाढवली जाणारी रक्कम ही किती असेल? तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर सरकार 1,500 ऐवजी आता ₹21 हा देण्याचा विचार करत आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लवकरच हा महिलांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, याची तारीख जर पाहिली तर 9 ऑगस्ट रोजी या महिलांच्या खात्यावरती हे ₹3000 हे जमा करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.